हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. तर आज आपण बघणार आहोत की जो वॉच टाईम असतो, पब्लिक वॉच टाईम, तो नेमका कुठं काउंट करायचा आणि कशा प्रकारे तो काउंट होतो आणि अपडेट होत असतो आणि तो नेमकं YT स्टुडिओमध्ये कुठल्या ठिकाणी असतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट एक व्हिडिओ आहे त्याच्यावर येत होते की मॅडम हे पण आम्हाला सांगा की पब्लिक वॉच अवर हे कुठं बघायचे आणि कसे ते इन्क्रीज होतात किंवा कधी अपडेट होतात. तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. शॉर्टमध्ये फक्त 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय आहे, YT स्टुडिओ तुमच्याकडे ॲप्लिकेशन असेल तर YT स्टुडिओमध्ये तुम्हाला जायचं आहे. YT स्टुडिओ या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर बघा, सुरुवातीला तुम्हाला इथं वॉच टाईम जो आहे, फ्रंट जे आपलं पेज ओपन होतं त्या ठिकाणी व्ह्यूज, वॉच टाईम, सबस्क्रायबर आणि एस्टिमेटेड रिव्हेन्यू असे 4 हे कॉलम तुम्हाला दिसणार आहेत. पण हे 4 जे ऑप्शन आहेत ते त्याच्याच मोबाईलमध्ये आहेत ज्याचं चॅनल मोनेटाईज झालं आहे किंवा त्याची अर्निंग सुरू झालेली आहे. तर अर्निंगचं हे बाकीच्यांच्या ह्याच्यात दिसणार नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला ॲनालिटिक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. पहिले तुम्हाला बघा खाली दिसत असेल कंटेंट ॲनालिटिक्स कम्युनिकेशन ऑन डॅशबोर्ड. तर या ठिकाणी जे 3rd नंबरचं आहे ॲनालिटिक्स, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत की तुमच्या लास्ट 28 डेजमध्ये किती तुम्हाला व्ह्यूज आलेले आहेत. अबाउट द सेम युजर म्हणजे माझे लास्ट 28 डेजमध्ये मी खूप कमी व्हिडिओज अपलोड केलेले होते, त्याच्यामुळे व्ह्यूज फक्त 47,000 आणि 200 असे व्ह्यूज या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्ह्यूज नंतर खाली टॉप कंटेंट म्हणजे कुठले व्हिडिओ लास्ट 28 डेजमध्ये माझे बघितले गेले, तर या ठिकाणी त्याची तुम्हाला लिस्ट भेटेल. जे टॉप म्हणजे सगळ्यात जास्त जे बघितले गेले असेल ते व्हिडिओची लिस्ट त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आणि यानंतर शॉर्ट्सचे सुद्धा त्याच प्रकारे रिअल टाईम म्हणजे लास्ट 48 आवर्समध्ये तुमचे किती व्ह्यूज झाले कुठल्या व्हिडिओला ते या ठिकाणी दिलेलं राहणार आहे. ठीक आहे, आणि वरती तुम्हाला इकडे दिसत असेल कंटेंट, ऑडियन्स, रिव्हेन्यू आणि ट्रेंड्स हे ऑप्शन. रिव्हेन्यूचं बऱ्याच लोकांच्या याच्यात जनरेट नाही होणार, कारण ज्यांची अर्निंग चालू आहे किंवा ज्यांचं चॅनल मोनोटाईज आहे त्यांनाच रिव्हेन्यूचा टॅब हा ओपन राहणार आहे. ठीक आहे, तर यानंतर बघा तुम्हाला व्ह्यूज झाल्यानंतर या ठिकाणी 2nd ऑप्शनवर यायचं आहे. वॉच टाईम इन आवर्स ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर या ठिकाणी वॉच टाईम जो आहे तो आहे 1.1K इन लास्ट 28 डेजमध्ये, म्हणजे जून 30 पासून तर जून 27पर्यंत एवढा माझा वॉच टाईम झालेला आहे. आणि मी म्हणजे थोडे काय म्हणू शकतो की माझं जमलं नाही बऱ्याच वेळेस, त्याच्यामुळे मी व्हिडिओज जास्त अपलोड केलेले नाही आहे, फक्त शॉर्ट किंवा त्याच्यानंतर पोस्ट हे टाकलेले आहेत, कम्युनिटी पोस्ट. तर बघा या ठिकाणी वॉच हवर्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघा त्याच्या खाली तुम्हाला वीकली रिकॅप दिसणार आहे. तर वीकली रिकॅपमध्ये तुमचे कोणते जास्त व्हिडिओज बघितले गेले सगळं तुम्हाला ते एका आठवड्याचा डेटा हा प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा वॉच टाईममध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे की नेमकं किती तासाचा आपला जो व्हिडिओ आहे किंवा काउंट झालेला आहे लास्ट 28 डेजमध्ये. तर या ठिकाणी बघा माझा जो वॉच टाईम आहे आवर्समध्ये तो आहे 1164 तास बघितला गेलेला आहे म्हणजे व्हिडिओ. आता बघा कुठला व्हिडिओ किती तास बघितला गेलेला आहे. तर एक पहिला जो व्हिडिओ आहे माझा सबस्क्रायबर वाढत नव्हते, तो जो एक व्हिडिओ आहे तर तो 888 तास बघितला गेला आहे. त्याच्यानंतर जे त्याच्या खाली तुम्हाला लिस्ट हे दिसत असतील खाली सगळे व्हिडिओज, तर ते त्यांच्या आवर्स वाईज डिवाइड केलेले आहेत. म्हणजे 2nd व्हिडिओ जो आहे 83 आवर्स बघितला गेला, नंतर 21 आवर्स, नंतर 19 आवर्स, असं या प्रकारे सगळे व्हिडिओ जे आहेत ते बघितले गेलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपला जो डेटा असं हे टोटल एका महिन्याचं आवर्स काउंट होतात आणि मग ते आपल्याला वॉच टाईममध्ये दाखवत असो की नेमकं किती झालेलं आहेत. तर या प्रकारे ही जी स्टेप आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. आणि नेमकं वॉच टाईम आता बघा या ठिकाणी तुम्हाला 7D म्हणजे लास्ट 7 डेजमध्ये किती तुमचा वॉच टाईम झालेला आहे आपण ते आता काउंट करूयात. बघा लास्ट 7 डेजमध्ये 311 तास व्हिडिओज माझे बघितले गेलेले आहेत. 90 डेजमध्ये आपण लास्ट 3 मंथ्सचं काउंट जर केलं तर या ठिकाणी आपल्याला येतं की 2848 म्हणजे 2848 तास. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला सगळ्या
2025मध्ये किती, म्हणजे सगळ्या गोष्टींची इथं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला समजणार आहे. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होते की वॉच टाईम कसा बघतात, आम्हाला समजत नाही, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.